शहर अध्यक्ष कदमजी यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे आणि समस्त माझे काँग्रेस पक्षाचे सहकारी यांचे देखील मनापासून आभार मानते. सगळ्यांना मनापासून काल झालेल्या रामनवमीची शुभेच्छा देते. पत्रकार परिषद मी या ठिकाणी सुरू करते. आपल्याला माहिती आहे की राहुलजींना सजा झाल्यापासून काँग्रेसने ठिकठिकाणी तीव्र आंदोलनं असतील, पत्रकार परिषद असतील, वेगवेगळ्या माध्यमांशी संवाद असतील, खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलं आणि जय भारत सत्याग्रह हे काँग्रेसने लॉन्च केलं आहे. त्या माध्यमातून काही दिवसापूर्वी देशभरात वेगवेगळ्या राज्याच्या हेडक्वार्टर्समध्ये पत्रकार परिषद आमचे जे नॅशनल स्पोक्सपर्सन्स आहेत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले आणि आज 31 मार्च रोजी प्रत्येक राज्याच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्समध्ये राज्यातले जे प्रमुख कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही घेत आहोत. त्यानिमित्ताने मला पिंपरी चिंचवडमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याची विनंती होती आणि त्याच अनुषंगाने आज मी आपल्या समोर या ठिकाणी आलो. पक्षाच्याच माध्यमातून नाही पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून देखील निषेध व्यक्त होत आहे ठिकठिकाणी. 13 एप्रिल 2019ला राहुलजींनी कोलारमध्ये जे भाषण केलं त्याच्यानंतर 16 एप्रिल 2019ला पुर्णेश मोदी यांनी सुरतमध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट फाईल केली. त्यानंतर मार्च 7, 2022 कंप्लेनंट म्हणजे पुर्णेश मोदींनी ह्या स्वतःच्या कंप्लेंटवर स्टे आणला. त्यानंतर 1 वर्षानंतर 7 फेब्रुवारी 2023ला राहुलजींनी लोकसभेमध्ये भाषण केलं. ते भाषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या 9 दिवसानंतर 16 फेब्रुवारीला कंप्लेनंटनी त्याचा स्वतःचा स्टे विड्रॉ केला आणि 27 फेब्रुवारीला ट्रायल कोर्टमध्ये परत हिअरिंग रिझ्यूम झालं आणि 23 मार्च 2023ला राहुलजींना सजा सुनावण्यात आली. त्याच्या 1 दिवसानंतर इमिजिएटली सेक्रेटेरिएट लोकसभा सेक्रेटेरिएटनी त्यांना डिस्क्वालिफाय केलं आणि त्याच्या लगेच 1 दिवसानंतर त्यांना घर खाली रिकामं करण्याची नोटीस बजावली गेली. हे लोकशाहीच्या विरोधात आहे हे आम्ही का म्हणतो. आज इकडे प्रश्न फक्त राहुलजींचा नाही आहे किंवा आज इकडे प्रश्न फक्त अदानीजींचा नाही आहे. हा प्रश्न लोकशाहीचा आहे. इट इज अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी आणि म्हणून मी इथे हा प्रश्न काही व्यक्तींबद्दल बोलून छोटा करण्याची माझी इच्छा नाही आहे. पण हा लोकशाहीचा आहे. हा केवळ माझा नाही, हा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे. जर लोकशाहीची गळचेपी होत असेल, जर लोकशाहीची मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही बोलणारच आणि मी विनंती करते की आपण देखील बोलायला पाहिजे. कारण का लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा स्तंभ हा प्रेस आहे, जर्नलिझम आहे आणि त्याची देखील जर गळचेपी होत असेल तर आम्ही बोलणार आणि विनंती करते की तुम्हाला पण बोलायला पाहिजे. जर एका राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात एवढ्या फटाफट कारवाई होते, 1 दिवसात सगळं केलं जातं. लोकसभा सेक्रेटेरिएटने त्यांचे MLA आहेत नरेनभाई कचाडिया, त्यांनी एका दलित डॉक्टरावर मारहाण केली होती पण त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं नाही. त्यांना 3 वर्षाची सजा सुनावण्यात आली पण लोकसभा सेक्रेटेरिएटनी त्यांना डिस्क्वालिफाय केलं नाही आणि आज ते पुन्हा इलेक्शन लढून ते त्या ठिकाणी आमदार झाले. मग राहुलजींबाबतीत जेव्हा असं होतं, जेव्हा लगेच लोकसभा सेक्रेटरी त्यांना 8 वर्षासाठी डिस्क्वालिफाय करते तेव्हा ही लोकशाहीची हत्या नाही का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा भाजपची लोक अनेकदा सोनिया गांधींच्या बद्दल, राहुल गांधींच्या बद्दल, प्रियंकाजींच्या बद्दल, गांधी परिवाराबद्दल जेव्हा अनेकदा खालच्या पातळीला जाऊन जेव्हा बोलले गेले, म्हणजे आता काय तुम्हाला माहिती आहे त्यांच्या चारित्र्यावर, त्यांचे वडील कोण आहेत, मॅडम सोनिया गांधीजी जेव्हा राजीव गांधीजींची असॅसिनेशन झालं तेव्हा त्या बिचाऱ्या एक बेवा, काँग्रेस की एक बेवा असं त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं एवढ्या खालच्या पातळीला. पण अजून पण त्यांच्यावर कोणत्याही डेफमेशन, कोणतंही कन्व्हिक्शन, कोणतंही डिस्क्वालिफिकेशन करण्यात आलं नाही. मग राहुलजींच्या बाबतीतच भारत जोडो यात्रा झाल्यानंतर
भारत जोडो यात्राला जो तुफान प्रतिसाद मिळाला, त्याच्यानंतरच मोदीजींना इन्सिक्युअर वाटलं का? मोदीजींना भीती वाटली का? मोदीजींच्या पायाखालची जमीन ही सरकायला लागली का? हा प्रश्न माझ्या मनात येतो. आणि म्हणून हा गेम प्लॅन होता, हे त्यांचं षड्यंत्र होता की कुछ भी करके राहुल जी इनके पीछे पडना है. आणि म्हणून हे कन्व्हिक्शन अनाउन्स व्हायच्या आधी 2 दिवस आधी जम्मू काश्मीरमध्ये काहीतरी विधान राहुलजींनी केलेलं, त्या संदर्भात पण त्यांच्या घरात पोलीस पाठवण्यात आले, घेराव करण्यात आला, काही प्रूफ पण नव्हता तरी हे करण्यात आला. वारंवार त्यांच्यावर दबावाचं राजकारण किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे मोदीजी करत आहेत. मग ईडी कसं विसरू मी, मग CBI कसं विसरू? तासोन तास दोघांना ईडी ऑफिसमध्ये बसवणं, क्वेश्चनिंग करणं, डेक्कन हेरल्डची केस काढणं ज्याच्यात काही तथ्य नाही आहे, जी केस क्लोज झालेली, मग तुम्ही वापर करता ईडीचा, CBIचा आणि आता या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशनचा वापर करून. पण आम्ही हम झुकेंगे नाही. तुम्ही आम्हाला कितीही मारायचा प्रयत्न करा, तुम्ही आम्हाला कितीही खाली टाकण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कितीही दबावतंत्र वापरा, पण राहुलजी या ठिकाणी बळी पडणार नाही आहेत. आणि आम्ही उलट लढू. कारण का, जसं मी म्हणाली, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे, हा लोकशाहीचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही 50 कोटी देऊन दबावाखाली, ईडीच्या दबावामुळे तुमचं कॅबिनेट स्थापन करता, त्या सरकारला कोणत्याही प्रकारचा लोकांचा पाठिंबा नाही आहे, पण दबावाचा पाठिंबा असल्यामुळे आणि ईडीची भीती असल्यामुळे जेव्हा एक शासन किंवा एक सरकार स्थापन होतं, मग ती नाही का लोकशाहीच्या विरोधात? ते नाही का लोकशाहीच्या विरोधात? ज्यांच्याकडे जनमतच नाही आहे पण ईडीचा धाक दाखवून जे तुम्ही जेव्हा सरकार स्थापन करता, ह्याच्यापेक्षा जास्त लोकशाहीची हत्या काय असू शकते ह्या देशात? आणि ही शोकांतिका आहे. जेव्हा आसामच्या मुख्यमंत्री जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात, त्यांनी जे स्कॅन्डल आणि स्कॅम केलं, एक पूर्ण बुकलेट तुम्ही तयार केलं आणि मग त्यांना ईडीची धाक दाखवून तुम्ही मुख्यमंत्री करता आणि मग सगळे त्यांच्यावर असलेले सगळे जे केसेस आहेत ते घालवता. मग ते नाही का लोकशाहीची हत्या? असे अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत आणि इन्स्टन्सेस आहेत जे मी तुम्हाला देऊ शकते जिथे आज लोकशाहीची हत्या झाली. उदाहरण स्वतः महाराष्ट्र सरकार आहे तुमच्यासमोर. 1% जनमत नसलेलं, आणि कदाचित जनमत नाहीये म्हणून आज महापालिका निवडणुका अनाऊन्स होत नाही आहेत. आम्ही कधी कोणतं काहीतरी कांड करू. कालच तुम्हाला माहिती आहे गुढीपाडव्याला सुरुवात झाली, त्यांच्या बी टीमनी सुरुवात केली आणि आता ठिकठिकाणी कुठेतरी पोलरायझेशन करून, जातीयवाद करून आता रायट्स पेटवतील आणि मग कौल त्यांच्या बाजूला होईल आणि मग महापालिकेचे इलेक्शन्स अनाऊन्स करतील. ह्याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काय आहे? मग ही नाही का लोकशाहीची हत्या? हा नाही का लोकशाही आणि संविधानाचा अपमान? आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी, आज आमच्या नेत्याला वाचवण्यासाठी नाही, ते तर होणारच आहे कारण का जनमत आज त्यांच्या बाजूनी आहे. भारत जोडो यात्रेनंतर जे झालं त्याच्यापेक्षा आता दुप्पट सिम्पथी जे म्हणतात, किंवा एकंदरीत की असं तुम्ही काही करा, तुम्ही त्यांना बोला, तुम्ही पप्पू बनताय ना बोला, मग आम्ही तुमच्यावर डेफेमेशन नाही, पण आज जे तुम्ही करताय ते हद हो गई. म्हणजे त्याच्या आपण म्हणतो ना, ते सरकार हताश झालंय. आता आम्ही काय करू की हे एवढं पॉवरफुल? जेव्हा राहुलजी स्वतः स्पीकरकडे जाऊन परवानगी मागतात की मला बोलू द्या, माझ्या एका सदस्याला बोलण्यासाठी अधिकार आहे ना, लोकसभा आहे ती, सुप्रीम आहे ते. लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही स्पीकरची परमिशन मागतो की माझ्यावर आरोप झालेत, मला 2 मिनिटं बोलायला वेळ द्या, तुम्ही त्यांना वेळच देत नाही. मग ही नाही का लोकशाहीची हत्या? हे नाही का गळचेपी विरोधकांची? एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन असायला पाहिजे लोकशाहीमध्ये. तो एक महत्त्वाचा पैलू आहे त्या ठिकाणी. पण तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशनचा गळाच दाबता त्या ठिकाणी, सगळ्यांचाच गळा त्या ठिकाणी दाबता. आणि तुमच्यावर तर म्हणजे तुम्हाला ते काही नेमतच नाही, लेखत पण नाहीत प्रेस आणि जर्नलिस्टना, ते तुम्हाला म्हणजे भीकच घालत नाहीत असं म्हणायला हरकत नाही. मोदीजी जेव्हा असं होत असतं, आज ते प्रेसच्या समोर आले नाही आहेत एवढे वर्ष, जेव्हा असं होत असतं मग ती नाही का लोकशाहीची गळचेपी? आणि म्हणून आज आम्ही तुमच्या समर्थनास, लोकांच्या, भारत देशाच्या समर्थनास, आणि तुम्ही काही करा मोदीजी, पण आज हे देश इंटरनॅशनली पण हे नेहरू गांधींचाच देश असणार आहे, हे मोदींचा देश नसणार आहे. तुम्ही स्वतःला देश नका समजू.
की तुम्ही स्वतःला इंडिया नका समजू. मोदी इज अदानी, मोदी इज नॉट इंडिया. हे समजू नका. हा गैरसमज पण तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका. वर्षानुवर्ष ह्या देशाला नेहरू गांधींचा देशच मानलं जाणार आहे आणि तो आमचा अभिमान आहे. आणि ते 50 वर्ष जे बलिदान, ज्या फॅमिलीने बलिदान दिले या देशासाठी, जे शहीद झाले, तुम्ही त्यांना एवढं काही बोललात आणि तरी आम्ही गप्प बसलो. पण आज तुमच्या पायाखालची जमीन सरकते, उलटी गिनती शायद सुरू हो गई आणि म्हणून तुम्ही हा सगळे लास्ट रिसॉर्ट ज्याला म्हणतात, तुम्ही हताश होऊन हे सगळं करत आहात. कुठेतरी आपण हिटलरशाही किंवा फॅशिझम कडे वळत आहोत, आपण जातीयवादाकडे वळत आहोत. आणि असं जर होत असेल तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ह्याच्या विरोधात बोलणं गरजेचं आहे. योगी आदित्यनाथची मी सांगते, योगी आदित्यनाथ एवढे केसेस आहेत, पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा स्वतः त्यांच्या केसेस गुंडाळण्यात आल्या आणि स्वतः सगळ्या केसेस त्यांच्या विरोधात ज्या होत्या त्या ड्रॉप करण्यात आल्या. आम्ही दबावाखाली, कोणत्याही दबावाखाली आम्ही येणार नाही आहोत, आम्ही पडणार नाही आहोत. ह्या ठिकाणी मी ठामपणे सांगू इच्छिते, तुमचा काहीही गेम प्लॅन असेल, तुम्ही आम्हाला गुंगी गुडिया इंदिराजींना त्यावेळेस बोलला, तुम्ही सोनियाजींना काय काय त्या ठिकाणी बोललात, मीर जाफर म्हणत राहुल जी जानते नहीं है की उनके फादर कोण आहे, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही. पण आम्ही हलणार नाही. आणि जो प्रतिसाद राहुलजींना भारत जोडो यात्रेमध्ये मिळाला तुम्ही बघता, खास करून महाराष्ट्रात साधू संतांचं पुरोगामी राज्य, महिला असतील, वयस्कर महिला असतील, शेतकरी असतील, कामगार येऊन त्यांना मिठी मारत होते. म्हणजे 2 मिनिटं मी विचार पण करू शकत नाही की मोदीजी चालतायत आणि त्यांना कोण येऊन मिठी. ती त्यांची वाईबच नाही आहे, ती त्यांची ऑराच नाही आहे. म्हणून मला असं वाटतं कुठेतरी ते घाबरले. यात्रा पण थांबवण्याचा खूप वेळेस त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण आम्ही JPC पण मागितले. ती तर कॉन्स्टिट्यूशनल आहे आणि एवढी ट्रान्सपेरंट JPC मागितली, ती पण द्यायला करायला तयार आहे. तुम्ही का घाबरताय? तुम्ही का घाबरताय मोदीजी? हा प्रश्न मला दिलखुलासपणे करा ना. तुम्ही JPC न लावता तुम्ही ह्यांना अटक करता, 2 वर्षाची सजा, डिस्क्वालिफिकेशन करता. मी तर म्हणते बाय इलेक्शन घ्या वायनाडमध्ये, 1 साईड जिंकून येऊ. आहे तेवढं जनमत. पण तुम्ही का घाबरताय एवढे? तुम्ही का नाही लावत आहात? तुम्ही का घाबरताय? का तुम्ही अदानींचं नाव घेतल्यावर एवढं घाबरता? 20,000 कोटी ज्या माणसांनी बुडवले देशाचे, जर त्यांच्याबद्दल तुम्ही राहुलजींनी काही आरोप केले तर घाबरण्यासारखं काय? ट्रान्सपेरंटली बोला तुम्ही. पण नाही, उलट राहुलजींना अटक करता तुम्ही आणि एवढं 8 वर्षाची सजा. एक मला असं वाटतं एक अहंकार निर्माण झाला आहे की मेरा कुछ कोई बिगाड़ नहीं सकता, हम बोले सो कायदा. असं एक कुठेतरी अहंकार निर्माण झाला आहे. आपण म्हणतो ना की पॉवर डिस्ट्रॉयज, पण पॉवर ऑफ द पीपल, लोकांचा पॉवर खूप जास्त त्यामध्ये ताकद आहे पीपल इन पॉवरपेक्षा. म्हणजे पॉवरमध्ये जे आहेत त्यांच्यापेक्षा जास्त ताकद ही लोकांच्या पॉवरमध्ये आहे. हे मला या ठिकाणी ठामपणे बोलावंसं वाटतं. मी फक्त तुम्हाला एक हे वाचून दाखवते आणि मग आय थिंक आपण प्रश्न घेऊ शकता. सोनिया गांधींना जर्सी काव संबोधणं, राहुल गांधींना पप्पू ठरवणं, सोशल मीडियावरून सोनिया, राहुल आणि प्रियंका यांची बदनामी करणं, नेहरूंबद्दल वाह्यात विधाने करणं, फोटोशॉपच्या माध्यमातून चिखलफेक करणं, गांधी कुटुंबियांचे SPG कव्हर काढणं, आंदोलन करणाऱ्या प्रियंकांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवणं, राहुलला धक्काबुक्की करून पाडणं, भारत जोडो यात्रेबद्दल खोट्या अफवा पसरवणं, शहजादा म्हणून त्यांना हेटाळणं, नीच शब्दाचा वापर करून प्रियंकाने काढलेल्या उद्गाराचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढून त्यांना लक्ष्य करणं, राहुलना तुरुंगवासाची शिक्षा होईल याची चोख व्यवस्था करणं, राहुलना लोकसभेत बोलूच न देणं आणि आता त्यांना लवकरात लवकर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणं. तरीही गांधी कुटुंबातील कोणीही न घाबरता खंबीरपणे महाशक्तीशी लढत आहे. राहुल गांधी तपस्या म्हणतात ना, ती हीच तपस्या आहे. त्यामुळे ईडीला कित्येक तास आणि कित्येक दिवस तोंड देऊनही राहुल घाबरले नाहीत. तथाकथित आक्रमक नेत्यांनी ईडी मुक्त होण्यासाठी कोलांटी उड्या मारल्या असताना देखील गांधी घराणे भक्कमपणे मोदी आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढत आहे.
मोदी शहांच्या दहशतीत इतर अनेक नेते आहेत, पण या दोघांच्या डोळ्यात गांधी कुटुंबाबद्दलची भीती दिसत नाही. घराणेशाही विरोधची मोदी शहांची टीका फक्त नेहरू गांधी घराण्यापुरती मर्यादित असते, ती उगाच नाही आहे. आणि म्हणून ठामपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण आज त्यांना बाहेर काढतायत, उद्या तुम्हाला आम्हाला बाहेर काढण्याची दाटपणे शक्यता आहे. आणि म्हणून आपण ह्याच्या विरोधात मला असं वाटतं लढणं गरजेचं आहे. एक क्रांती देशातून निर्माण झाली पाहिजे. हे जे अहंकारी सत्ताधारी आहेत ह्यांना खाली पाडण्याचं किंवा लोकशाही पद्धतीत ह्यांना खाली खेचून आणण्याचं काम मला असं वाटतं आता देशात कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून सुरू केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी सांगते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील अनेक भ्रष्टाचारी प्रकरण झाकी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. सगळीकडेच मला असं वाटतं एकंदरीत हे चालू आहे. आणि ईडीच्या दबावाखाली वेगवेगळ्या यंत्रणा वापरून ज्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत त्या देखील इंडिपेंडेंट बॉडीज आहेत, त्या देखील स्वतःसाठी वापरून विरोधकांचा आवाज आणि गळचेपी करण्याचा प्रयत्न जो होत आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय. आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे जय भारत सत्याग्रह येणाऱ्या दिवसात अजून तीव्र होताना आपल्याला सगळ्यांना दिसेल. आपली साथ यामध्ये महत्त्वाची आहे, कारण का लोकशाहीचा आवाज म्हणजे देशाच्या लोकांचा आवाज जेव्हा दाबण्याचा प्रयत्न होतो तेव्हा काँग्रेस पक्ष ठामपणे लोकांसोबत उभी आहे. म्हणून तुमचा साथ देखील आम्हाला ह्या लढाईमध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणूनच दंगेकर पुण्यामध्ये विजयी झाले कसबा पेठेमध्ये. पण मग तुम्ही राहुल गांधी सावरकरांसारखे जे वादग्रस्त विषय पुन्हा बोलतात, त्याच्यामुळे पुन्हा सगळे केलेले गोष्टी मातीत जातात असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं वाटतं प्रत्येक पक्षाची विचारसरणी असते आणि विचारसरणी ज्यांच्यासोबत आयडेंटिफाय होत नाही तर ते आमचं काँग्रेसचं आणि राहुलजींचं आणि आमचं वैयक्तिक मत आहे की आम्हाला सावरकरजींची विचारसरणी पटत नाही. जसं एकेकाळी RSS आणि भाजपला गांधींची किंवा तुम्ही बघू शकता जर इतिहासाची पानं वाचली तेव्हा कुठेतरी तुम्ही सगळे मानता की आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज आपल्यासाठी सर्व मानता की नाही? बरोबर आहे. पण एकेकाळी सावरकरजींनी शिवाजी महाराजांच्या विरोधात पण त्या ठिकाणी लिहिलेलं ती त्यांची विचारसरणी आहे. म्हणून हा विचारसरणीचा विषय ह्याच्यामध्ये वादग्रस्त होण्यासारखं काही नाही आहे. शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा गांधींबद्दल, संभाजी महाराजांबद्दल पण त्यांच्याकडून विरोध करण्यात आला किंवा त्यांची विचारसरणी त्यांना पटली नव्हती तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. किंवा बाबासाहेबांबद्दल पण त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या विचारसरणीला आयडेंटिफाय केलं नव्हतं. तो वैयक्तिक प्रत्येक पक्षाच्या विचारसरणीचा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असतात ते आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. आणि शिवसेनेबद्दल, उद्धव साहेबांच्या शिवसेनेबद्दल जे काही डिफरन्सेस आहेत ते नक्कीच महाविकास आघाडी आम्ही त्यांच्याशी बोलणं आणि ते मान्य करतील. जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला एक पाऊल मागे घ्यावं लागतं. महाविकास आघाडीचा जन्मच महाराष्ट्राच्या जनतेसाठी झाला. प्रत्येकाने आपापली जी कट्टरता आहे ती कुठेतरी बाजूला ठेवली देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी. आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या सगळ्या निवडणुका ही भाजपच्या विरोधात आम्ही लढू. तुम्ही म्हटलं की अनेक उदाहरणं दिली की भाजपने गांधी घराण्याविरुद्ध कशी बदनामीकारक आक्षेपार्ह वक्तव्य केली. एक नाही अनेक. राहुलजींनी एक वक्तव्य केलं तर त्याच्या विरोधात भाजपने तक्रार केली म्हणून कारवाई झाली, म्हणून न्यायालयाने शिक्षा दिली, म्हणून त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालं संसदेतून आणि परिणिती त्याची झाली की त्यांना गद्दारी करावं लागलं. तर एवढ्या जर गांधी घराण्याविरुद्ध तक्रारी भाजपने केल्या होत्या तर काँग्रेसने का बरं एकातही त्याच्या विरुद्ध धाव घेतली? कारण का चिखलात दगड मारल्यावर आपल्यावरच चिखल होतं आणि आम्हाला त्या खालच्या पातळीचं राजकारण जमत नाही. म्हणून आम्ही ते केलं नाही. त्यावेळेस ते बोलतायत त्यांना बोलू दे. जेवढं ते बोलतील तेवढे आम्ही वर येऊ. कलकत्त्यामध्ये आणि गुजरातमध्ये प्रत्यय आलाय रामनवमीच्या निमित्ताने. तर देशामध्ये जे जर्मन आता त्यांच्या विरोधात आहे कुठेतरी अशा घटना घडवून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न नक्की 100%. जेव्हा त्यांना दिसतं की कौल सरकत चालली आहे किंवा काँग्रेसच्या फेवरमध्ये होत चाललंय किंवा काँग्रेसच्या फेवरमध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्या विरोधात जर होत चाललंय तर काहीतरी कांड करतातच. आणि ती त्यांची USP आहे, ती त्यांची स्ट्रॅटेजीच असते. आणि म्हणून ठिकठिकाणी पेटवापेटवीचं राजकारण, जातीयवाद ह्याचा वापर करून म्हणजे
देशाच्या लोकांना वेठीस धरून इलेक्शन कसं जिंकून आणायचं ह्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित होत आहे. खरं तर भाजप हा सर्व विरोधकांचा मुख्य विरोधक आहे असं म्हटलं तर काँग्रेस सर्व विरोधक जे आहेत देशभरातले त्यांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. तुम्हाला वाटतं येत्या काही दिवसात राहुल गांधींनी पुढाकार घेऊन जेवढे विरोधक आहेत पहिला भाजप हा शत्रू आणि नंतर मग आपापसातले मतभेद मिटवण्यासाठी? नाही, आता भाजप हा एकमेव शत्रू आहे आणि जातीयवाद आयडिओलॉजिकल डिफरन्सेस भाजप एकमेव आमचा शत्रू आहे. तुम्ही बघू शकता की ज्या दिवशी डिस्क्वालिफिकेशन आणि कन्व्हिक्शन अनाऊन्स झालं त्यावेळेस सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि पुढे देखील एकत्र लढण्याची स्ट्रॅटेजी आम्ही बनवत आहोत. आताच तुम्ही म्हणजे सावरकरांबद्दल राहुल गांधींचं मत आणि आमचं एक आहे, तसंच महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष त्यांच्या मताशी सहमत आहे. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातला वेगळा, उत्तर प्रदेशचा वेगळा, गुजरातमधला वेगळा असा नाही आहे. काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून ते मी जसं म्हणाली विचारसरणीमध्ये डिफरन्सेस असतात. त्यांना काही पटत नाहीत, आम्हाला काही पटत नाही. तो काँग्रेस पक्षाचा वैयक्तिक मत आहे त्यांच्याबद्दल. त्यांचं जसं शिवाजी महाराजांच्या विरोधात होतं, गांधींच्या विरोधात होतं किंवा आंबेडकरजींच्या विरोधात. जसं आणखी एक शेअर काँग्रेसबाबत प्रश्न विचारायचा मला आत्ता सध्या की डॉक्टर कैलास कदमांच्या उभारी घ्यायचा प्रयत्न चालला आहे, चांगलं काम सुरू आहे. परंतु याच्या पूर्वीपासून ओरड आणि इथल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सुद्धा तक्रार आहे की पक्षाकडून राज्य पातळीकडून त्यांना पुरेशी ताकद दिली जात नाही. परिणामी रामकृष्ण मोरेच्या काळात जे काही सोन्याचे दिवस होते त्या पक्षाला आता एकही नगरसेवक पालिकेत नाही. तर त्यांची हेच रुग्ण आहेत, त्याच्यातूनच माजी अध्यक्षांनी नुकताच पक्ष सोडलाय. तर ताकद इथून पुढे पक्षाला देणार का आणि आगामी पालिका निवडणुकीत खातं उघडण्यासाठी तरी तेवढं आता तुम्ही कार्याध्यक्ष आहात म्हणून म्हटलं पक्षाकडून राज्य पातळीकडून नेहमी नाही, 100% सगळीकडे आमची बांधणी चालू आहे. काही लोक नाराज आहेत, काही लोकांवर दबाव आहे. जसं मी म्हणाली ती महत्त्वाची गोष्ट आहे. हे दबावाचंच सरकार आहे ना, लोकशाहीचं नाही आहे. आणि म्हणून आमची बांधणी चालली. आमचे अध्यक्ष नाना पटोलेजी सगळीकडे दौरे करतायत. आम्ही वेगवेगळे आम्हाला जिल्हे देण्यात आले आहेत. तर ग्रासरूटपासून खालपासून आम्ही आता पक्षाची बांधणी करतो आणि एकंदरीत भारत जोडो यात्रेनंतर जी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे होती ती झाली आणि येणाऱ्या दिवसात नक्कीच महापालिकेमध्ये आमचं खातंच नाही पण बऱ्याच काही सीट्स आम्हाला मिळतील ह्याची आम्हाला खात्री आहे. कारण का महाविकास आघाडी एकत्र लढेल. मी म्हणाला की प्रत्येक पक्षाची विचारसरणी असते. सावरकरांबाबत तुमच्या पक्षाची विचारसरणी आहे, परंतु शरद पवारांनी तो महत्त्वाच्या नात्याने सल्ला दिला आहे की राहुल गांधींनी सावरकरांबद्दल बोलू नये. तर आता तो सल्ल्याचं काय करणार आहे? हे पवार साहेब हे महाराष्ट्रातलेच नाही देशाचे दिग्गज नेते आहेत आणि त्यांनी तो सल्ला दिला त्याच्याबद्दल मी काय विधान करू. पण नक्कीच राहुलजी देखील त्यांचा रिस्पेक्ट करतात आणि सल्ला ॲडवाईस देणं हे प्रत्येक मोठ्या नेत्याचं अधिकार आहे आणि तो त्यांनी दिला आणि तो राहुलजींनी कन्स्ट्रक्टिव्हली घेतला. आम्ही घेतो ॲडवाईस लोकांचे आणि आम्ही पत्रकारांचं देखील ऐकतो. मगाशी मी दादांना म्हणाली आम्ही गळचेपी किंवा त्याच्यावर लगेच विधानं करणं किंवा त्यांना नाही आम्ही घेणार असं बोलण्याची आमची मानसिकता किंवा काँग्रेसची संस्कृती नाही आहे. जसं केंद्र सरकार गळचेपी करते तसं राज्य सरकारकडूनही बऱ्याच प्रमाणात दबाव आणला जातो किंवा त्यांच्याकडे गेल्यानंतर कारवाई होत नाही. जसं आता संजय शिरसाट असतील त्यांनी सुषमा अंधारे अत्यंत खालच्या पातळीचं विधान केलं, त्याच्यावर कारवाई होत नाही. कसं पाहता तुम्ही? मला असं वाटतं RSSची विचारसरणी ही महिलांच्या विरोधातली विचारसरणी आहे. मला असं वाटतं त्या इतिहासाच्या त्या पानातच सावरकरांच्याच ह्याच्यात कुठेतरी बोललं गेलं की विरोधक एनिमी म्हणजे शत्रूच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणं गरजेचं आहे, त्यांच्यावर अत्याचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला पण माहिती आहे हे मी हे म्हणते. तर ते खालपर्यंत आलं आहे. वारंवार भाजपकडून RSSकडून महिलांबद्दल खूप विचित्र पद्धतीत खालच्या पातळीला जाऊन बोलण्यात येतं. त्यांच्या मंत्र्यांकडून, त्यांच्या MLAsकडून, MPsकडून जी सुरुवात तर सोनिया गांधीजींपासून आणि अगदी म्हणजे आज एक महिला पदाधिकारी सोडा, एक सामान्य महिला जरी असली तिच्याबद्दल पण एवढी चुकीची विधानं केली जातात. ती काय घालते, ती कशी वागते तिच्याबद्दल. महिलांना जे आपण म्हणतो ना ऑब्जेक्टिफाय, महिलेकडे एक वस्तू म्हणून बघितलं जातं
जातं हे आपल्या देशात कधी नव्हतं. आपला देश हे पुरोगामी साधू संतांच्या विचाराचा देश आहे. आपल्या देशाने ह्या जगाला पहिली महिला पंतप्रधान दिली आणि आज आपण प्रोग्रेसिव्ह व्हायच्या ऐवजी रिग्रेसिव्ह होत चाललोय भाजपच्या मानसिकतेमुळे आणि विचारसरणीमुळे. आणि हे जर होत असेल तर ही शोकांतिका आहे. शेवटी ही भारत माता आहे, ही मातृभूमी आहे, ही देखील एक स्त्री आहे. जेव्हा एका स्त्रीवर अत्याचार होतो किंवा बोललं जातं आणि मग त्या स्त्रीच्या बाजूनी कोणी उभी राहत नाही, जेव्हा त्यांच्या मंत्र्यांकडून स्त्रीचा अपमान होत जातो पण मोदीजी माफी मागत नाही किंवा मंत्री माफी मागत नाही पण त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यापेक्षा अजून काय. आणि वारंवार स्त्रियांचा जर अपमान होत असेल तर त्याचा विचारसरणी कळते. आणि जर भारत पुढे जायच्या ऐवजी मानसिकतेच्यामुळे मागे जात असेल आणि स्त्रियांचा वारंवार अपमान होत असेल तर आपण तरी गप्प का बसतोय. तुमच्या आया बहिणींचा जर अपमान होत असेल तर गप्प का बसतो आणि का म्हणून आपण ऐकून घ्यावं. आणि वाईट वाटतं जेव्हा ह्या मातृभूमीला ह्या पद्धतीत, मग हे नाही का देशद्रोही, मग हा नाही का देशद्रोह. मग राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेम ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला फरक सांगा. जेव्हा त्यांना कोणी काही बोलतं तेव्हा तो देशद्रोह असतो आणि तुम्ही महिलांना काही बोलता तेव्हा मग तो काय ते काय असतं. आणि एवढी खालची मानसिकता जर असेल तुमची तर मग तुम्हीच मला त्या प्रश्नाचं उत्तर, मला असं वाटतं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे की ह्या लोकांना खरंच सत्तेत मग आपण कितपत राहू द्यायला पाहिजे. पण मग याला उत्तर तुम्ही जसं सभागृहात म्हणाला होतात महिला दिनाच्या दिवशी की आता महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे, महाविकास आघाडी यावेळेस प्रयत्न करणार आहे? 100% महाविकास आघाडीने सर्वात जास्त महिला मंत्री त्या ठिकाणी बनवल्या. मी म्हणाली की ज्या दिवशी महिलांकडे नगरविकास खातं येईल, रेव्हेन्यू येईल, एक्साईज येईल, फायनान्स येईल किंवा मुख्यमंत्री पद येईल, तो खरा पुरोगामी महाराष्ट्र ठरेल. आणि आज महिला बालकल्याण पण महिलेकडे नाही आहे, ही शोकांतिका आहे. हां, मुख्यमंत्रीचा उमेदवार हा कुठे असतो ना, मुख्यमंत्री नंतर ठरवला जात असतो. महाराष्ट्रात काँग्रेसची 70 सत्ता होती परंतु महिलेला मुख्यमंत्री केलं नाही. मग तुम्ही कसं म्हणता की काँग्रेस ही पुरोगामी विचाराची आहे? महिलेला पंतप्रधान केलं काँग्रेस महिला पहिला पंतप्रधान होत्या, पहिल्या राष्ट्रपती महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये. दिल्लीची ही तख्त राखतो नाही येऊ शकेल ना. जेव्हा कोणी चांगलं कॅन्डिडेट किंवा चांगले MLAs पुढे येतील तेव्हा 100% काँग्रेसच महाराष्ट्राला पहिल्या मुख्यमंत्री देतील, ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रामध्ये आरक्षण 50% आरक्षण महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसनी दिलं. त्यामुळे आज महिला महापौर सगळीकडे आपल्याला दिसत आहेत. महिला 50% महिला इतर पक्षाच्या पण काँग्रेसमुळे दिसतात आपल्या सगळ्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये, जिल्हा परिषद आणि ह्याच्यामध्ये महापालिका आणि ग्रामपंचायतमध्ये. हा केवढं मोठं पाऊल आहे. आणि एवढंच नाही, आम्हाला लोकसभेत आणि विधानसभेत पण आरक्षण पाहिजे होतं पण ते बिल मोदीजींनी आता थांबवलं आहे. अजून 8 वर्ष झाले ते सत्तेत आले पण बिल पारित करू दिलं नाही. आमदार निधी जो आहे तो पुढच्या या वर्षामध्ये रोखून धरण्याचा न्यायालयाने राज्य सरकारला तो आदेश दिलेला आहे. काय सांगाल तुम्ही हे राज्य सरकारसाठी चपराक आहे? नक्कीच. सुप्रीम कोर्टनी पण परवा चपराक मारली राज्य सरकारवर. माहिती आहे ना काय काय बोलले की जातीयवाद करू नका आणि वेगवेगळे शब्द वापरले जे म्हणजे हॅट्स ऑफ. सो राज्य सरकारला सगळीकडून एक चपराक मिळतच आहे. आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट देतं तेव्हा त्याच्यापेक्षा काय आमदारांना फंड मिळाला नाही तर त्याचा काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? नाही, आमदारांची निधी रोखून नाही ठेवली आहे. काही कामांना स्थगिती दिलेली पण ती आम्ही विधानसभेत पण मागणी केली की ती स्थगिती उठवली गेली पाहिजे. काँग्रेसचं जे संयमी राजकारण आहे ते कितपत यशस्वी होईल? कारण शिवसेनेने सुद्धा सुषमा अंधारेंसारखा एक चेहरा दिला, त्यावेळेस यांची तोंड बंद झाली किंवा त्याच पातळीवरती त्यांना उत्तर देण्याचा प्रचार सुरू झाला. अगदी पिंपरी चिंचवड महापालिकेत कैलास भाऊंना विचारा तुम्ही, महापालिका निवडणुकीत 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवरती
भाजपने प्रचार केला आणि त्याला अजितदादांनी किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस कोणीही उत्तर दिलं नाही. ते फक्त विकास कामाची तुंतुणा वाजवत बसले, आम्ही विकास कामं केले आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली. मग आता काँग्रेसचं असं होणार नाही का? म्हणजे काँग्रेसकडे सत्ता तर नाहीच आहे, पण अजून काँग्रेसची अवस्था क्षीण होणार नाही का? आम्ही लोकशाही पद्धतीत विश्वास ठेवतो. मग ते डायलॉग असेल, संवाद असतील, लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढणं, जसं मी म्हणाली संयमीच नाही, पण मला असं वाटतं शेवटी सत्यमेव जयते, शेवटी सत्याचा विजय होत असतो. आज आम्ही संयमी आहोत म्हणून आज लोकांचं जे कल आहे ते आमच्या बाजूने होताना दिसतं. राहुलजी त्या ठिकाणी गप्प बसून सहन करतायत खरं तर, आणि ह्याच्यातच आमची ताकद आहे. आणि आता युवा नेतृत्व सगळीकडे म्हणजे तुम्हाला होताना दिसते, एक बॅलन्स मेंटेन झाला आहे. तर टोटली संयमी नाही. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की भाजप ADCA दाग दाखवून बदला देतो, परंतु देशाचे गृहमंत्री एका मुलाखतीत म्हणतात की काँग्रेसच्या काळामध्ये ED आणि CBIचा बळी मी ठरलेलं आहे. ते आता भाजप तुमचं ते तसाच बदला एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आम्ही कधीच त्या ठिकाणी राजकारण केलं नाही. आणि तेव्हा ED असेल, CBI असेल, कोर्ट असतील, ते ह्या सगळ्या यंत्रणा इंडिपेंडेंटली फंक्शन होत होत्या. त्यांच्यावर कधी दबावाचं राजकारण काँग्रेसकडून नाही आणलं. आता जे भारत जोडो यात्रा काढली त्यानंतर दिल्लीमध्ये लोकसभेत जे काही घटना घडल्या ते पाहता आता काँग्रेस सत्तेतील असं तुम्हाला वाटतं का? त्यामागची काय कारणं असतील आणि जर येणार नसेल असं वाटत असेल तर काय नेमकं? भारत जोडो यात्रा ही राजकीय हेतूसाठी नव्हती काढण्यात आली, नाहीतर आम्ही आज काढली असती ती, किंवा पुढच्या वर्षी काढली असती, किंवा आत्ता जे होत आहे किंवा आता जे काँग्रेस करत आहे ते सत्तेसाठी करत नाही होत. निवडणुका ह्या पूर्ण गोष्टीसमोर मला असं वाटतं किरकोळ आहेत. हा आपला खूप मोठी लढाई आहे आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकशाहीसाठी. सो निवडणुका होतील, नाही होणार, सत्ता येईल, नाही होणार, सत्तेसाठी आम्ही ही लढाई लढत नाही आहोत. आम्ही ही लढाई तुमच्यासाठी लढतोय. आम्ही ही लढाई हुकुमशाही आणि दबावाच्या राजकारणाच्या विरोधात लढतोय. आम्ही ही लढाई लोकशाही खंबीर आणि भक्कम ठेवण्यासाठी लढत आहोत. भारत देशाच्या प्रत्येक गोरगरीब नागरिकासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत. मग आम्ही महागाईच्या विरोधात बोलणारच, आम्ही ED आणि अदानींच्या विरोधात बोलणारच, आम्ही बेरोजगारीच्या विरोधात बोलणारच, आणि जे दबावाचं राजकारण आणि राहुलजींच्या विरोधात जे होत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलणारच. हे आम्ही आपल्यासाठी आणि देशाच्या जनतेसाठी करत राहू. सत्ता येऊ देत, नाही येऊ देत, निवडणुका होऊ देत, नाही येऊ देत. मला तर वाटतं आता ज्या पद्धतीत चालले, निवडणुका पण घेतील का नाही मोदीजी काही वर्षात, असा प्रश्न निर्माण होतो. शिंदे कुटुंब आणि पवार कुटुंबामध्ये काही सोलापूर लोकसभेबाबत काय परत चर्चा ते पिंपरी चिंचवडमध्ये सोलापूरचं काय, सोलापूर लोकसभेबद्दल आम्ही ऑलरेडी लोकसभा आणि विधानसभा कोणी लढावी काय ते अजून महाविकास आघाडी एकत्र बसून आम्ही व्यवस्थित ठरवणार आणि ते तुमच्या समोर, पहिले तुमच्या समोरच मांडणार. काळजी नका. खासदारकीच्या इलेक्शनला 1 वर्षच राहिले आणि गेले 10 वर्ष भाजपची सत्ता आहे. PM पदाच्या उमेदवारावरती विरोधी पक्षांचं एकमत होत नाहीये, हे खरं आहे का? नाही, असं अजून PM पद आणि हे, आणि जसं मी म्हणाली आता निवडणुका आणि त्याच्यावर अजून काही फोकस तरी नाही आहे. आता हा एक वेगळं वळण घेतलं आणि त्यावर आम्ही देशासाठी लढत. भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची सत्ता असताना पण त्यांनी भोंग्याचा विषय घेऊन हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. राज ठाकरेला घाबरतं का महाविकास आघाडी? सत्ता होती तुमची त्यावेळी. जो बादल बरसते है वो गरजते नहीं है. ती बी टीम असेल, अनेक बी टीम आहेत, भाजप सरकारचे अनेक बी टीम आहेत, तर त्यांचा आता वापर करून दंगली किंवा जातीयवाद निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. तुमची सत्ता कुठे? त्याला त्या गोष्टीला आम्ही उत्तर दिलं पण होतं व्यवस्थितरित्या, आणि ते काय फारसं त्याला मोमेंटम गॅदर झाला नव्हता. कोणत्या गोष्टीवर? फ्रीडम ऑफ स्पीचवर आम्ही अटक करू.
फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनवर आम्ही अटक करू. आता तेच होत आहे. कॉन्स्टिट्यूशननी दिलेलं बोलण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, लिहिण्याचं आहे आणि तो त्यांचा नाही, तो विषय आता संपला आणि आम्ही सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. तुम्हाला अधिकार आहे, आम्हाला अधिकार आहे. बोलण्यावरून कोण कोणाला अटक करत नाही आणि जर तशी परिस्थिती आपल्या देशात होत असेल तर तुम्ही पण त्याच्या विरोधात लिहिला पाहिजे आणि बोललं पाहिजे. 2009ला काँग्रेस सत्ता होती आणि मनमोहन सिंगांना दुसऱ्या वेळी तुम्ही हे केलं, पंतप्रधान केलेलं 2009ला. त्यावेळी सुशीमा शिंदेंना पंतप्रधान करून एक दलित चेहरा काँग्रेस देऊ शकली असती, पण दिलं नाही. काँग्रेस दलितांच्या विरोधात आहे का? सुशील कुमार शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री बनवणं काँग्रेसने केलं, होम मिनिस्टर केलं, पॉवर मिनिस्टर केलं आणि एक दलित माणसाला लोकसभेचं नेतेपद त्यांच्याकडे दिलं त्यावेळेस पण आणि आत्ता पण. म्हणून काँग्रेस हा सर्व धर्म समभाव पक्ष आहे मानणारा.